पहिल्या चेंडूवरती आलिया सिंगल धाव. अगदी या सिंगल धाबेनं मात्र इथून अकाउंट ओपन झालंय. वर नाही टीमची. आता इथून मात्र फलंदाज रोशन मुखने आणि त्याच्या समावेत मात्र इथून बायकरमॅन अर्थातच आनंद वाघमारे. अगदी आमच्या मुखातून मात्र सातत्यपूर्ण मात्र बायकरमॅन म्हणून अगदी मी पुकारतोय. अगदी बायकरमॅन सारखी मात्र जर फलंदाजी मात्र तुम्ही केली ना तर कदाचित मात्र या प्रेक्षकांच्या मनावरती मात्र तुम्ही अधिराज्य जरूर गाजवाल. परंतु ती फलंदाजी मात्र करायची आहे. यावेळेस मात्र बॅटची टोएंट आणि इथून डायरेक्ट हिट परंतु लागली नाही. जर डायरेक्ट हिट लागली असती तर काम तमाम. परंतु पुन्हा एकदा काम तमाम झालंय. बायकरमॅन देखील आता मैदानाच्या बाहेर. अगदी काही गरज नव्हती या रनची आणि तिथून कॉलिंग चुकीची राहिली आणि इथून आनंद वाघमारे बॅक टू डगआउट. जैतूजवाडी संघाने नाणेफेकीचं जिंकला डिसिजन येस बॉल फर्स्ट. चला दोन्ही टीम आयोजकांची संपर्क साधा. लगेच आपल्या काय असेल ते लगेच करून घ्या. आमच्या दमदार आयोजक प्रकाश पवार इथे उपस्थित झालेत. अगदी यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते मात्र इथून अगदी उपस्थित झालेत. तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत साहेब. अगदी जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच देखील महत्वाची आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं ना तर पहिल्या चेंडूवरती आली सिंगल. दुसऱ्या चेंडूवरती जर पाहिलं ना तर थोडासा मात्र चुकीचा निर्णय घेतला. अगदी एक धाव आली होती परंतु दुसरी धाव हवी होती वरने टीमला आणि ते करत असताना फलंदाज आनंद वाघमारेला मात्र इथून डगआउटच्या रस्त्याला मात्र पाठवलं गेलं आणि तिसरा चेंडू मात्र इथून आलाय एक सिंगल. अनिकेत आणि अनिकेतच्या बॅट मधून अगदी आमच्या टॉस बॉक्सला सलामी देणारा हा उत्तुंग असा सिक्सर. स्ट्रोक केलाय. अगदी 63 टार्गेट आहे त्याचा मात्र इथून पाठला करत असताना आतापर्यंत 9 धाब्यांवरती जाऊन पोहोचली. यावेळेस वन मोर अजून एक आलाय. अगदी लॉंग लेगच्या डोक्यावरून ठोकलाय अजून एक अनिकेत ब्रँड सिक्सर. यस इथे प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आली आहे. अगदी आमच्या युवा उद्योजक अगदी प्रभाकर दादा देशमुख आणि गणेश दादा देशमुख यांच्या या साहेबांच्या शुभ हस्ते मात्र इथून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय आयवा कॅश साठी. यस आमच्या वडील खऱ्या अर्थानं अगदी काळू उघडा यांच्या साहेबा हस्ते मात्र देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजेच 300 रुपयाची संधी मात्र इथून प्रेक्षकांना मिळवण्याची संधी इथून आली आहे. तिथून जाऊया मागच्या दिशेनं. इथून षटक क्रमांक मात्र पहिलं कंप्लीट झालाय. रोहित होता गोलंदाजी ट्रॅक वरती आणि रोहितनं मात्र इथून धाबा खर्च केल्या त्या 15 आणि एक विकेट मात्र. परंतु त्याच्या नाबावरती राहणार नाही. अगदी रनआउटची विकेट होती आणि ती देखील महत्वाची होती. अगदी बायकरमॅन मात्र इथून परतला. तदनंतर अनिकेत इथे मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. पंच थोडासा थांबा. नागेश उघडा कुठं आपण असाल तर कृपया आपण या इथे.
येत चला मॅच चालू करा. अगदी थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता परंतु तो सॉल्व्ह झाला आणि इथून पुन्हा एकदा मॅचला होतीये सुरुवात. अगदी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज झालाय नरेश. या बळेस वडर स्ट्रोक अगदी ताकदीचा नाही तर युक्तीचा मात्र इथून वापर केला आणि रोशन मुखने ना इथून धाबा मात्र चेस करत असताना ठोकलाय सिक्सर. अगदी नरेशचे स्वागत मात्र या मोठ्या फटक्यानं मात्र इथून केलं जात आहे. अगदी रोशन देखील चांगला फलंदाज आहे. अगदी मी वारंवार देखील मगाशी देखील म्हटलं होतं अगदी शिवशक्ती कडाव टीमच्या विरोधात काय बॅटिंग केली होती या फलंदाजानं. परंतु इथे आता घडले काय मैदानाच्या आतमध्ये हे पाहावं लागेल. पंच 2 धाबा कंप्लीट का? यस 2 धाबा इथून कंप्लीट केल्यात आणि 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल. अगदी 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली बरनाई वर्णे टीम. अगदी 16 बॉल आता 40 ची गरज म्हणजे दिल्ली अभी अभी लंबी है दोस्त. अभी भी है तुम मुंबई हो परंतु तुम्हें दिल्ली पहुंचना है लेकिन कम समय में पहुंचना होगा. अगदी 16 चेंडू मध्ये अगदी 40 धाबा मात्र इथून जमा करायच्या आहेत. यावेळेस घडले काय मैदानाच्या आतमध्ये नशिबाची साथ आज वरनाई वर्णे टीम साठी मात्र इथून मिळते. अगदी लेग बायच्या स्वरूपात बॅटकट या सॉरी माफी असावी अगदी बॅटकट होती आणि इथून आलाय चौकार. यस इथे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी बॅटच्या आतली कडा होती आणि इथून विकेट किपरने केली चुकी आणि नॉन स्टॉप रिझनला आलाय इथे चौकार. या चौकारच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल अगदी 27 या आकड्यावरती. ज्यावेळेस हेलिकॉप्टर लँड होईल कुठे अगदी खेळाडू कक्षाला मात्र इथून सलामी दिल्या ठोकलाय रोशन मुखने ना बिग हिट सिक्सर. आउटला की मी आहे अजून जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सामना मात्र सोडणार नाही. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा भन्नाट यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. अगदी मागील चेंडू देखील चांगला होता परंतु त्याच्या पेक्षा मात्र इथून स्ट्रोकला जवाब होता अगदी रोशन मुखनेच आणि सिक्सर आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र इथून आलाय निर्धाव. अगदी 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली वरनाई वर्णे टीम. यावेळेस फटका दमदार आहे का? यस इथे उंची जास्त होती असं वाटलं होतं की फटका इथे फसला गेलाय की काय असा प्रश्न चिन्ह मात्र डगआउटला मात्र आला होता. परंतु रोशन म्हणतोय की माझ्या मनगटात ताकद आहे की मी स्ट्रोक मात्र मैदानाच्या बाहेर धाडू शकतो. यस इथे सिक्सर आलाय आणि 2 षटक मात्र इथून कंप्लीट झाल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय 39 या आकड्यावरती. हॅलो धन्यवाद. चला स्पीडअप घ्या. अगदी वरनाई वर्णे टीमनं जर हा सामना जिंकला तर युवा उद्योजक अगदी गणेश दादा देशमुख आणि त्यांच्या समवेत प्रभाकर दादा देशमुख या साहेबांकडनं मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता शेवटचे 12 चेंडू आणि 24 धाव्यांची इथून गरज असेल वरनाई वर्णे टीमला. म्हणजेच यस इथून काळू उघडा या साहेबांकडनं देखील 200 आलेत. अगदी वर्णे टीम जर जिंकली तर इथून कॅश प्राइज आलाय. अगदी जाऊया मॅचच्या दिशेनं. 12 चेंडू अगदी 24 धावसंख्येची गरज. अगदी काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये हे देखील इथून पाहावं लागेल. चला मॅच ऑन. यावेळेस फटका फसलाय परंतु इथे पट कमालीचे राहिले होते विकेट किपर कडनं परंतु इथून सिंगल आल्या. अगदी स्टार प्लेयर म्हणून ज्यांची ओळख खऱ्या अर्थानं
अमोल दरेकर या साहेबांचं इथून आगमन झालंय. साहेब तुमचं देखील इथून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. अगदी आजच्या दिवसात ओपनच्या टुर्नामेंट मध्ये खऱ्या अर्थानं पनवेल येथे खेळण्यासाठी सज्ज झाले होते, परंतु अगदी रिझल्ट माझ्यापर्यंत पोहोचला नाही. अगदी जरूर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. अगदी जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे मॅच रंगली आहे. हाय व्होल्टेज मॅच खऱ्या अर्थानं. दोन्ही टीम मात्र इथून सामना सोडायला तयार नाही. अगदी वरने टीम देखील सांगते 2 वेळा हारलोय, 3ऱ्या वेळा मात्र हारणार नाहीये. कुंभिवली टीम देखील सांगते आम्ही देखील 1 वेळा हारलोय, दुसऱ्यांदा हारणार नाही. यावेळेस दमदार स्ट्रोक अगदी मिडल ऑफ द बॅट सरळ फेकून दिलाय. रोशन मुखने ब्रँड मैदानात घुंगवत असताना अजून एक ठोकलाय सिक्सर. अगदी शप्पल झाले होते. तदनंतर हा स्ट्रोक मात्र इथून खेळला होता. अगदी लॉंग लेगच्या डोक्यावरून ठोकलेला सिक्सर. पुन्हा एकदा तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे थोडीशी उंची मात्र कमी मिळाली या चेंडूवरती आणि इथून डॉट आलाय. अगदी मॅच रफ आणि टफ पाहायला मिळते. अगदी कॅच प्राइज देखील इथून लागलं गेलंय. जर सामना जिंकला बरणे टीमनं तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. यावेळेस फटका फसलाय, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि इथे काय घडलंय. अगदी मॅच सोडली की कॅच सोडली. अगदी कॅच मात्र इथून सोडली, परंतु मॅच देखील आता तुम्हाला सोडावी लागेल की काय असा प्रश्न चिन्ह मात्र इथून प्रेक्षकांच्या मनावरती मात्र इथून लागला जातोय. इथे 8 चेंडू आणि आता 15ची गरज. अजूनही दोन्ही फलंदाज मात्र इथून प्रयत्न करतायत. रोशन 11 चेंडू अगदी 34 धाब्यांवरती खेळतोय. यावेळेस मात्र फटका मात्र थोडासा मात्र इथून फसला गेलाय. एक धावा इथून येईल, एकाच धावेवरती मात्र इथून थांबवलंय. अगदी रोशन जाणतोय शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाऊ शकतो, त्यासाठी मात्र विकेट मात्र दावडणं मात्र चुकीचं ठरेल, हेच मात्र दोन्ही खेळाडूंना मात्र दाखवलंय. अगदी सेन्सिबल क्रिकेट कसं असावं याचं उत्तर मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. कारण कदाचित असा खेळाडू असतायत की रोशनच्या बॅटमधून धाबा आल्यात, परंतु रोशननं स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला नाही. अगदी अनिकेत देखील चांगला खेळलाय. 4 चेंडूमध्ये 13 धावा मात्र त्यानं देखील इथून जमवल्यात. यावेळेस मात्र फटका मात्र इथून फसला. अगदी बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि इथून डॉट चेंडू. आता मात्र 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. अगदी सामना रफ आणि टफ. अगदी 62 धाब्यांचं टार्गेट होतं आणि ते 62 धाब्यांचं टार्गेट मध्ये 63 धाब्यांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट मात्र इथून सोप्प करत असताना अगदी रोशन मुखने सांगतोय मी मैदानाच्या आतमध्ये अजून उपस्थित आहे. अगदी दोन्ही मात्र बॅटर तळ ठोकून उभे आहेत की आम्ही करून धावू शकतो, आम्ही सामना जिंकून देऊ शकतो. आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी आज ही लढाई मात्र चालू आहे. अगदी कुंभिवली टीम देखील सांगतीये आम्ही देखील हा सामना सोडणार नाही, कारण कुंभिवली टीम जाणतीये अगदी बराचसा अंतर कापून आम्ही देखील या स्पर्धेत उपस्थित राहिलो. परंतु मी पुन्हा एकदा विनंती करतोय अगदी सर्व टीम ना मात्र कारण सर्व टीम मात्र इथून व्हाईट कार्ड एंट्री मुळे मात्र इथून पाहायला मिळत आहेत, परंतु आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही उपस्थित राहिलात. अगदी मी आयोजकांच्या वतीनं अगदी सहर्ष आणि मनपूर्वक असं आभार मानतो, कारण आजचा लॉट कदाचित मात्र इथून कॅन्सल झाला असता, परंतु आयोजकांना मात्र हट्ट केला की लॉस मात्र खेळू आपण, कारण ही जिद्द होती आमच्या आयोजकांची आणि ते मात्र करून दाखवत असताना अगदी आज सामन्याला देखील इथून सुरुवात झाली आहे. अगदी आमच्या युवा उद्योजक अगदी दिगंबर होल्ला साहेबांचं देखील इथून आगमन झालंय. मी विनंती करतोय साहेब या आपण देखील मैदानाचा आपण व्यासपीठावरती या. अगदी आमच्यासाठी मात्र इथून अगदी सामनावीरच्या ट्रॉफ्या मात्र त्यांच्याकडून देण्यात आल्यात. अगदी तुमचं देखील मनापासून आभार मानतो आयोजकांकडून. चला इथून मॅच अँड रफ अँड टफ
अगदी 6 चेंडू 14ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सचिन. यस सतीश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि इथून पहिला चेंडू मात्र खराब आलाय. अगदी इथून खराब कामगिरी आता इथून केली आहे. अगदी आता 6 चेंडू आणि 13ची गरज. या सामना मात्र होता कुठे आणि आलाय कुठे. अगदी असं वाटलं होतं कुंभिवली टीम मात्र सहज मात्र इथून विजय होईल, परंतु तसं घडलं नाहीये. वरने देखील कमी नाहीये, अगदी सामना सोडायला तयार नाहीये. यावेळेस घडलंय काय, वडा स्ट्रोक अगदी फाईन लेगच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. चौकार. का मला छोटं पाकेट बडा धमाका म्हटलं जातं, याचं उत्तर मात्र इथून देतोय. अगदी शिवशक्ती कडाव सारख्या टीमला मात्र पराभूत केलं वरने टीमनं. मित्रांनो ओपनची टीम आहे, परंतु अगदी मोठ्या लॉट मध्ये खेळतीये आणि त्यांना टक्कर देणं खाऊ गोष्ट नाहीये आणि ते मात्र इथून करून दाखवलं. वरने टीमनं अगदी त्या संघाला पराभूत केलं, तदनंतर चॅम्पियन ठरली होती आणि आज या पळसधरी ठाकूरवाडी चषकामध्ये अप्रतिम मात्र इथून खेळ देखील राहतोय. अगदी 5 चेंडू 9ची गरज. यावेळेस हेलिकॉप्टर उडवला परंतु ताकद थोडीशी कमी पडली. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल फेकी अगदी चुकीची ठरली होती, परंतु बॅकअप सुरेख पाहायला मिळाला. अगदी बॅकअप मात्र इथून आलं गेलं आणि त्यानं चेंडू कलेक्ट केला, तदनंतर मात्र हिट केली आणि इथून फलंदाजाला मात्र यावं लागेल मैदानाच्या बाहेर. अगदी एक धाव येईल या चेंडूवरती. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल 55 या आकड्यावरती. आता 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. मात्र रोशन मुखने अगदी 14 चेंडू मध्ये 40 धाब्यांवरती खेळतोय. यावेळेस वडा स्ट्रोक अगदी शतरक्षकाच्या डोक्याला दस्तक देत असताना ठोकलाय रोशन मुखने ना. सिक्सर. आता मात्र सामना काय पाहायला मिळतोय. अगदी सामना होता कुठे आणि आलाय कुठे. आता 3 चेंडू आणि 2ची गरज. काय झालंय मॅच. अगदी 63 धाब्यांचं टार्गेट होतं, ते टार्गेट मात्र इथून अगदी चेस करायचं होतं. या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं नियम आहे कंपल्सरी चेस आणि कंपल्सरी ड्रेस. या स्पर्धेचा नियम आहे, त्या कारणास्तव 2 धावा मात्र बनवाव्या लागतील. या वेळेस मात्र चांगला चेंडू अगदी कुंभिवली टीम देखील सांगतेय आम्ही देखील सामना सोडणार नाहीये. तुम्ही जितके प्रयत्न केले ना तितक्या दुगण्याने मी देखील प्रयत्न करू शकतो, हे देखील मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना गोलंदाज सतीश आपण पाहतोय. सतीश देखील सांगतोय मी देखील सामना सोडणार नाहीये. सजासजी अगदी रोशन मुकनेच्या विरोधात डॉट बॉल फेकलाय, कारण रोशन मुकने अगदी सेट बॅटर आहे. अगदी 16 चेंडू
46 वरती खेळतोय म्हणजेच एक जर मोठा फटका आला तर अर्धशतक मात्र इथून येईल. या स्पर्धेतील अर्धशतक अजूनही कोणाच्या बॅट मधून आलं नाही. पहिला फलंदाज ठरणार का अगदी या स्पर्धेतील. चला मॅच ऑन. 2 बॉल 2 धावेची गरज. फटका फसलाय डाऊन द बॉल गोलंदाज आणि इथून चुकी केले अगदी मॅच विन. आणि इथे वरने टीम मात्र इथून विजयी झाली आणि पराभूत झाली कुंभिवली टीम. अगदी काय प्रयत्न राहिले होते असं वाटलं होतं की कुंभिवली टीम सहज जिंकेल परंतु तसं घडलं नाही. अगदी